फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी निघाले माझ्या कामावर आणि ते बघा सगळे कचऱ्याची गाडी आली आहे कचरा भरण्यासाठी. प्लस आमच्या इथे रोडचं पण काम चालू आहे बघा. त्याच्यामुळे ना वाहतुकीची खूप कोंडी होती आहे. गाड्या वगैरे सगळ्या थांबतात इथं. त्याच्यामुळे ना खूप गर्दी ट्रॅफिक जाम होते. त्याच्यामुळे सगळ्या गाड्या ते एवढ्या गाड्या नसतात, पण आता तिथे काम चालू आहे ना. आणि आमच्या इथे ना समाज मंदिर आहे. इथं कोणते पण कार्यक्रम ठेवतात. कोणाचं लग्न, कोणाचं वाढदिवस, कोणाचं वार्स, म्हणजे हे एक काम असतं असं. बघितलं, एक गाडी जाते तर दुसरी येते, तेव्हा असं थांबावं लागतं. वैताग येतो. खूप दिवसापूर्वी चालू केलेलं, अजून काही झालेलं नाही आहे ते. बघितलं. आणि ते रेड कलरचं तिथे दिसतं ना, ते गणपतीचं मंदिर आहे. पण ॲक्च्युली मी आता जाऊ नाही शकत तिथं, कारण मला उशीर होईल. तर मग मी तुम्हाला दाखवते तरी लांबून. नेक्स्ट टाईम आपण जाऊ. हे रेड कलरचं दिसतंय ना त्या साईडला गणपतीचं मंदिर आहे. त्या साईडला काय आत्ता गेले असते, पण मला खूप येताना उशीर होईल. आपण जेवढे लेट करू ना तेवढे आपल्याला टायमिंग कंप्लीट करून द्यावं लागतं. त्यामुळे खूप वैताग होतो. त्याच्यापेक्षा आपल्या टायमात पोचलेलं बरं. म्हणून मी टायमातच जाते. ते माझं रुटीनच असतं. आणि मी रोज ह्या मनी माऊला भेटून जाते. बघितलं इथे ती रोज वाट बघते. बघितलं अशी बसलेली. हाय म्याव, मला बघून कशी ओरडते. रोज तिचं रुटीन चालूच असतं. रोज ओरडते, रोज. विचार काय झालं, तुला भूक लागली आहे म्हणू? ए म्हणू बाय, बस बाय. जाऊ मी? जाऊ? मी येऊ? ती सध्या तरी मूडमध्ये नाही. तिला नाही आवडत असं. जास्ती डिस्टर्ब केलेलं कोणालाच नाही आवडत. मी पण तिला काही जास्ती डिस्टर्ब नाही केलेलं आहे. खूप मोठ्या मोठ्या इमारती आहेत तिथं. मला तर हिरवं वातावरण खूप आवडतं. मी तर गावी जाणार आहे पुढच्या महिन्यात. आणि तुम्हाला गावाचं वातावरण सगळं दाखवत. हा आमच्या इथला जिमखाना आहे, पण आतमध्ये अलाउड नाही. हा त्याचा मेन गेट आहे. तिथे सिक्युरिटी बसले तिथं. हा दिसतो ना, त्यांचा मेन गेट आहे आतमध्ये सोडण्यासाठी. पण आपल्यासारख्यांना अलाउड नाही. तिथे अगोदर मेंबर व्हावं लागतं, तेव्हा आपल्याला अलाउड असतं. बघितलं की ग्राउंड, इथे सगळे स्पर्धा होतात. मॅच, लग्न वगैरे
असं ठेवलं जातं. वॉकिंग बघितलं, इथं फुटबॉल चालू आहे. परत काही लोक वॉकिंग करताना दिसतात. बघितलं, खूप सुंदर असं वाटतं. अगोदर स्टार्टिंगला 50-60 हजार रुपये भरावे लागतात मेंबर होण्यासाठी. तर म्हणजे वर्षभराचे असतात ते. आणि हा कावळे दादा बघितला, त्याला बसण्याची इच्छा झाली तर तो बसतोय. आपल्याला काय, आपलं जे काम आहे ते करायचं. चला बाय, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझं पण ऑफिस आलं आता.